हे बघा, आपण बघतोय 8th मॅथचं 3.3चं क्वेश्चन नंबर 2. हे थोडंसं आपल्याला सिम्प्लिफाय म्हटलं तर थोडंसं असं वाटतं की कठीण आहे, पण हे अजून सोपं आहे. हे कसं आहे, अजून सोपं आहे. बघा, क्वेश्चन 2चं जर फर्स्ट बघितलं तर क्यूब रूट, प्लीज इकडे बघता का, 27/125. याचं जर आन्सर बघितलं तर सिम्पली क्यूब रूट 27/क्यूब रूट 125. आणि जर व्यवस्थित बघितलं तर 27 हे कसलं क्यूब रूट आहे, तर 3च. कसलं आन्सर आहे, 3च. सो क्यूब 27 लिहा, किंवा अजून एक पद्धत सांगतो, 3 क्यूब 27 ला मी कसं लिहिलं, 3 क्यूब आणि हे क्यूब रूट, आणि इथं मी काय लिहिलं, 5 क्यूब आणि क्यूब रूट. परत बघा, 27/125 याला सेपरेट सेपरेट लिहिलं, आणि 27 ला कसं लिहिलं, 3 क्यूब आणि 5 क्यूब आणि क्यूब रूट क्यूब रूट. मग जर बघितलं तर क्यूब आणि क्यूब रूट गेट कॅन्सल, तर आन्सर आलं 3/. मग 3/5 जर तुम्ही चेक केलं कॅन्सलेशन किंवा तुम्ही भागाकार करून, 5 1 जा 5 आणि हे 3 ला भाग जात नाही, 30 होणार. पॉइंट घेतलं तर हे आन्सर आलं 0.6. हेच दिलंय का आन्सर. मग काय दिलंय, 3/5. तर 3/5 राहू द्या, म्हणून मी कॅन्सल करणार नव्हतो. बोथ द आन्सर्स आर करेक्ट ऍक्च्युली. सेकंड काय, सेकंड सांगा. रूट 16 अपॉन हाऊ मच. ओके, हे बघा 16 क्यूब रूट आहे ना. या क्यूब रूटला मी कसं लिहिलं बघा, 16 ला कसं लिहिलं माहिती का, 2 × 8. आणि 54 ला कसं लिहिलं माहिती का बेटा, 2 × 27. हे 2 शिल्लक काय राहिलंय. या 8 ला मी कसं लिहिलंय, 2 क्यूब, आणि 27 ला मी बत्ता लिहिलं बघा, 27 ला कसं लिहिलं, 3 क्यूब. तर हे क्यूब, तर हे मी कसं लिहितोय बघा परत, हे क्यूब घेतलं, 2 क्यूब, आणि अगेन हे 3 क्यूबचं क्यूब. मग क्यूब रूट आणि क्यूब गेट कॅन्सल. हे काय येणार, हे बघा, हे क्यूब घेतलं आणि ए क्यूब असलं तर हे क्यूब आणि क्यूब रूट काय होतं, कॅन्सल, आणि शिल्लक काय राहतं, फक्त ए. हे लक्षात ठेवायचं. तर क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल झालं, शिल्लक राहिलं 2/3. आय थिंक सो हेच आन्सर असेल, हो का. हे आलं सिम्प्लिफाय. मग क्वेश्चन नंबर 3, ऍक्च्युली 1 to 3 आहे ना. थर्ड, हे कळतंय का, येस और नो. व्हेरी गुड. मग नेक्स्ट आहे तुमचं, इफ त्यांनी दिलंय, जर क्यूब रूट 729 इज इक्वल टू हाऊ मच. हे प्रॉब्लेम किती जणांना हार्ड वाटतं, हात वर करता का. ओके, आहेत 2-4 जण. इफ क्यूब रूट 729 इज इक्वल टू 9, तर विचारलं काय, देन दे आस्क अस क्यूब रूट किती टाइम्स, 0 पॉइंट हाऊ मच टाइम्स, 1 2 3 729. लेक्चर घेताय सर. मग बघा, हे क्यूब रूट 729, हाऊ मेनी टाइम्स आर देअर, 0, 1 2 3 4 5 6. बरोबर आहे. तर मी 6 टाइम्स 0 लिहिली, तर 1 2 3 4 5 6. आलं का लक्षात. तर क्यूब रूट 729 अँड क्यूब रूट हे जे आहे किती आहे बघा, 10 ×
1 2 3 4 5 6. सो हे आलं 10 स्क्वेअर, ऍक्च्युली 10⁻6. हे किती येतं 10⁻6. आणि याला क्यूब रूट 729 घेतलं परत. लक्षात घ्या ह्या 6 ला कसं लिहितोय मी बघा हा बेटा. हे क्यूब रूट ह्या 6 ला कसं लिहितोय 10 स्क्वेअर चा क्यूब. बघा परत जितके झिरो होते ते घेतले, त्याच्यानंतर आपण 10⁻6 घेतलं, 10⁻2 चा क्यूब घेतलाय. बट वी नो दॅट व्हॉट की क्यूब रूट 729 किती आहे 9. आणि हे क्यूब रूट आणि क्यूब गेट कॅन्सल, किती शिल्लक राहिले 10 चा स्क्वेअर. तर हे मी याच्या खालची आता इथं लिहितोय 9/10 स्क्वेअर म्हणजे 100, म्हणजे देणार 0.09. हेच आहे का आन्सर. ओके.